नगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्यांनी भर दिवसा फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोत्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनी चौक परिसरातील गुजर गल्ली येथील आनंदवन अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी 24 मेला दुपारी 1 ते 2 या कालावधीत घडली। याबाबत विशाल चंद्रकांत गांधी वय 51 राहणार फ्लॅट नंबर 201 दुसरा मजला आनंदवन अपार्टमेंट गुजर गल्ली यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। शुक्रवारी 24 मेला त्यांचे कुटुंबीय फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून उचकापाचक केली आणि यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे आणि मोत्याचे असे एकूण 18 तोळे वजनाचे दागिने तसेच रोख रक्कम असा 7,09,250 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। दुपारी उशिरा चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर गांधी यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली। ही माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली। कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू केला। याबाबत विशाल गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध 454-380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला। दरम्यान शहराच्या मध्यवस्तीत भर दुपारी मोठी घरफोडी झाल्याने या परिसरात खळबळ उडाली। विशेष म्हणजे हे घर मध्यवस्तीत असून आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे। तरी सुद्धा चोरट्याने या ठिकाणी चोरी करून पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले। नगर शहर आणि परिसरात सध्या घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।